नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप पैशाची बचत या ठिकाणी करणार आहोत। तर बघू शकता, आपली पहिली टिप्स अशी आहे की बऱ्याचदा महिला असे रबर बँड वापरतात आणि ते काय होतं की जास्त वेळ वापरल्यामुळे लूज होतात, परंतु प्लीज याला फेकून देऊ नका। आपण याला व्यवस्थित पुन्हा आहे असेच नव्यासारखे बनवणार आहोत। जे रबर बँड आपले लूज झालेले असेल ते आपण अगदी नव्यासारखे बनवणार आहोत। तर ते कसे, तर व्हिडिओला तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल। तर बघू शकतात, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे गरम पाणी। मी एका वाटीमध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे। आपल्याला थंड पाणी घ्यायचं नाही आहे, गरम पाणी घ्यायचं आहे आणि या गरम पाण्यामध्ये आपल्याला ही जी रबर बँड आहे ती व्यवस्थित त्यामध्ये भिजवून ठेवायची आहे। थोडा वेळ पूर्ण पाणी थंड होईपर्यंत या गरम पाण्यामध्येच आपल्याला ही रबर बँड ठेवायची आहे आणि ज्याचं रबरांचं जे इलास्टिक असतं, जे की लूज झालेलं असतं, या गरम पाण्यामुळे त्याला टाईटपणा येतो आणि आपली जी रबर असतात ती पुन्हा नव्यासारखे होतात। नक्कीच याचा उपयोग करून बघा। तुम्ही जे रबर फेकून देणार आहात ते फेकण्याआधी हे गरम पाण्यात नक्कीच बुडवा, ज्यापासून तुमचा नक्कीच या ठिकाणी फायदा होईल आणि तुमचे रबर देखील नव्यासारखे होईल। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स अशी आहे की बघू शकतात, आपण बऱ्याचदा असे स्टीलचे काही घमेले म्हणा किंवा काही भांडे वापरतो। तुम्ही याला काय म्हणतात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। तर अशा प्रकारे आपण जे वापरामुळे गरम काही टाकलं की त्याला खालून होल पडतं आणि हे होल म्हणजे नाजूक असतं, परंतु पातळ झालेली जागा असते, चिर गेलेली असते, तर त्या ठिकाणी आपल्याला हे बंद कसं करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघू शकतात, आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे नेल पेंट आणि नेल पेंटचा एक जाडसर थर तुम्हाला या भांड्यावरती लावून घ्यायचा आहे। स्टीलचं जे भांडं असेल त्यावरती तुम्ही याला नक्की ट्राय करून बघा आणि असंच नेल पेंटचा जाडसर थर आपल्याला यावरती लावायचा आहे आणि असंच सुकून ठेवून द्यायचा आहे। नक्कीच ट्राय करून बघा, खूप महत्त्वाची टिप्स होणार आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला। ते खूप साऱ्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी नेहमी घेऊन येत असते, त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्यानंतरची टिप्स आपण बघू शकतात, या ठिकाणी समजा एखाद्या स्टीलच्या भांड्याला तुमच्याकडून कलर लागला किंवा नेल पेंट लागली किंवा लिपस्टिकचे काही डाग पडले किंवा लहान मुलांकडून काही कलर लागला तर ते धुवून देखील निघत नाही, परंतु या ठिकाणी आपण अगदी सोप्या पद्धतीने ते कलर कसे घालवायचे ते या ठिकाणी बघणार आहोत। बघू शकतात, मी यावरती टाकलेलं आहे मीठ आणि जे की पाण्याने धुवून सुद्धा निघत नव्हते असे डाग या मिठाने अगदी चुटकीमध्ये निघत आहे आणि रिझल्ट तुमच्या अगदी समोर आहे। बघू शकतात, फक्त मीठ टाकल्यानंतर हे जे कलरचे डाग आहेत ते इतके इझी निघू शकतात। ते हेच जर डाग तुमच्या फरचीवर असेल किंवा टाईल्सवर म्हणजे जे फर्निचर असेल त्यावरती असेल तर ते देखील तुम्ही या मिठाच्या साह्याने नक्कीच काढू शकतात। नक्कीच तुम्हाला यापासून फायदा होणार आहे। ही टिप नक्कीच यूज करून बघा आणि हो, तुम्हाला यापैकी कुठली टिप्स आणि ट्रिक्स आवडली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे सिलेंडरसाठी। आता बऱ्याच जण सिलेंडर तर वापरतात, परंतु याचे काही फायदे आणि तोटे आपण व्यवस्थित बघत नाही, त्यामुळे खूप मोठा लॉस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। आता बऱ्याचदा आपण सिलेंडर आणतो आणि ते आणल्यानंतर असंच ठेवून देतो, त्यानंतर त्याची जी खालची जागा असते त्या ठिकाणी गंज लागायला सुरुवात होतं, परंतु आपण या ठिकाणी तो लागू नये यासाठी अगदी सोपा उपाय करणार आहोत। बघू शकतात, मी इथे एक बटाटा घेतलेला आहे, अर्ध्या साईजचं मी बटाटा घेतला आहे आणि त्याला चाकूच्या साह्याने फक्त वरती असं टोचून घेत आहे, जेणेकरून त्याचा जो रस आहे तो बाहेर येण्यास मदत होईल। यासाठी मी चाकूने त्याला फक्त टोचा मारत आहे आणि आपल्याला हे जे बटाटा आहे जे की मी चाकूने असं त्याचा रस थोडासा काढून घेतला आहे, त्याला आपल्याला आपलं जे सिलेंडर आहे त्याच्या खालच्या साईडला हे असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे बटाटा आहे ते गंज लागण्यापासून खूप मदत करतं आणि आपली जी खालची फरची आहे ती खराब होणार नाही याची खूप मदत यापासून होणार आहे। नक्कीच तुम्ही बटाट्याचा आपल्या सिलेंडरसाठी नक्कीच उपयोग करून बघा आणि तुमची जी खालची जी जागा खराब होत असेल ती यापासून नक्कीच खराब होणार नाही। तर बघू शकतात, किती छान आणि सोपी ही ट्रिक्स होती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।